नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. स्वराज्याकडून सुराज्याकडे जाण्याचा मार्ग राजश्री शाहू महाराज यांनी दाखवला, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण डॉक्टर प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यपाल के शंकर नारायण, केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर चंचला कोदरे, सोसायटीचे अध्यक्ष छत्रपती शाहू, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे आदी उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा हा प्रत्येक नागरिकाला प्रेरणादायी ठरणार आहे, असे सांगून मुखर्जी म्हणाले, ठाण्यात सकाळी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तर सायंकाळी पुण्यात राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले. शाहू महाराज यांच्या राज्याच्या वेळी इंग्रजी राजवट होती. स्वातंत्र्याकडे वाटचाल सुरू होती. त्या काळात त्यांनी जातीभेद संपवून समानता आणली. स्त्री शिक्षण, बालविवाह प्रतिबंध, विधवा पुनर्विवाह, नोकरीमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय प्रथम त्यांनी घेतला. प्राथमिक शिक्षण विनामूल्य देण्याचा निर्णयही त्यांनीच घेतला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांच्या या निर्णयाचा समावेश घटनेत केला. शाहू महाराजांनी युरोपला भेट दिली. त्यावेळी तेथील धरणे पाहून कोल्हापूरतही त्यांनी धरणे बांधली, असेही मुखर्जी यांनी सांगितले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. जनतेने यापूर्वी भाजप आणि शिवसेनेला सत्ता देऊन पाहिली आहे. त्यावेळी त्यांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे या निवडणुकात आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी शासनाने लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. काँग्रेसच्या 128व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना चव्हाण यांनी हे वक्तव्य केले. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, केंद्रीय निरीक्षक शौराज वाल्मिकी, बाला बच्चन, खासदार रजनी पाटील, आमदार रमेश बागवे, शरद रणपिसे, विनायक निमण, मोहन जोशी, दीप्ती चौधरी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक मानकर आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचा मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चव्हाण म्हणाले, 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला. मतदारांनी हा तात्पुरता राग व्यक्त केला. मागील निवडणुकांचा आढावा घेतल्यास केंद्र आणि राज्यातील जनतेने काँग्रेसवरच विश्वास दाखवला आहे. या निवडणुकीतही हीच पुनरावृत्ती होणार असून केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचीच सत्ता येणार आहे, असा विश्वास व्यक्त करून चव्हाण म्हणाले, देशाची सत्ता कोणाच्या हातात द्यायची याचा निर्णय आगामी काही महिन्यातच होणार आहे. राजकीय दृष्ट्या या निवडणुका अतिशय महत्त्वाच्या आहेत. गेल्या काही वर्षात केंद्र आणि राज्य शासनाने विविध निर्णय घेत विकासाची कामे केली. ही कामे तळागाळापर्यंत पोहोचवल्यास केंद्र आणि राज्यातही काँग्रेसचाच विजय होईल, असेही ते म्हणाले. सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी नेतृत्वाने नेहमी जात, धर्म यांचा विचार न करता नेतृत्व करण्याची गरज आहे. मात्र भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर गोधरा दंगल भडकवल्याचा आरोप असून त्यांची मानसिकता ही हुकुमशाही पद्धतीने राज्य करण्याची आहे, असेही चव्हाण यांनी नमूद केले. पुणे महानगरपालिकेने वडगाव खराडी भागातील अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाई विरोधात शिवसेनेचे नगरसेवक सचिन भगत यांनी आंदोलन केले. वडगाव खराडी भागात पुणे महानगरपालिकेने तेथील नागरिकांना नोटिसा देऊन त्यांच्यावर अनधिकृत बांधकामांबाबत कारवाई केली. यासाठी वडगाव शेरी खराडी भागाच्या नागरिकांवर रस्त्यावर येण्याची वेळ पुणे महानगरपालिकेमुळे आली, असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक सचिन भगत यांनी सभेमध्ये केला. अनधिकृत बांधकामांवर वेळोवेळी चर्चा होऊनही पुणे महानगरपालिकेने वडगाव शहरी खराडी भागातील नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला.
त्या भागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी भगत यांनी काळा वेश परिधान करून तोंडाला काळे रंग लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. पुणे महानगरपालिकेने नागरिकांवर केलेल्या कारवाईसाठी सर्वस्वी जबाबदार पुणे महानगरपालिकाच आहे. महानगरपालिकेच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. मात्र महापालिकेने या संदर्भात नागरिकांकडून दंड वसूल करून घेण्याऐवजी नागरिकांची घरे तोडण्यात आली आणि यासाठी प्रशासनाच्या गलथान कारभाराचा काळा पेहराव करून भगत यांनी निषेध केला. पहिली गोष्ट अशी आहे की अनाधिकृत बांधकामासंदर्भात कारवाई करण्यासाठी आमचा विरोध बिलकुल नाही, केलीच पाहिजे. परंतु या ठिकाणी ज्या नागरिकांनी नियमात होण्यासारखी जी घरं या ठिकाणी बांधकामात चालू आहेत किंवा पूर्वी झालेली आहेत, अशी बांधकामं तुम्ही या ठिकाणी नियमित करून घ्या असं माझं म्हणणं आहे. आता मागच्या ह्या पुणे शहरातला DP जो झाला त्या DPमध्ये आपण या ठिकाणी 500 ते 2700 स्क्वेअर फुटापर्यंत छोट्या प्लॉटच्या बांधकामावरती आपण या ठिकाणी परवानगी द्यायचे ठरवलेले आहे. एका गुंठ्याला 1400 बांधकाम, तर 2 गुंठ्याला माझ्या मते जर 2800 बांधकाम मिळतं आहे, तर आमच्याकडे एवढे मोठे लोक श्रीमंत नाही आहेत की जेणेकरून 2800 बांधकाम करतील. 1 गुंठ्यामध्ये 1000 स्क्वेअर फूट बांधकाम करतात जेमतेम लोक. तर रोडपासून 5 फूट जागा सोडायची, ग्राउंड +1 आणि पार्किंग +2 अशा बांधकामाला आपण परमिशन दिलेली आहे. त्या धर्तीवरतीच आम्ही या ठिकाणी बांधकाम करण्याचं ठरवलेलं आहे. आणि अशा बांधकामालाच अभय द्यावं, अशा बांधकामच या ठिकाणी नियमित करून घ्यायचं तेवीत. आणि असे बांधकामाला या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांनी सांगितलं की या ठिकाणी दंड भरून घ्या, फाईन मारा. आणि या ठिकाणी डेव्हलपमेंट चार्जेस आम्ही डबल भरायला तयार आहे सगळेजण. महसूल कोट्यवधी रुपयाचा जमेल महानगरपालिकेचा. आणि बांधकामातसुद्धा या ठिकाणी नियमित होतील. आणि बांधकामाला 8 दिवसात 10 दिवसात परमिशन दिली. फक्त या ठिकाणी मोजणीच्या 8 न टाकता अंडरटेकिंग स्टॅम्प पेपरवरती घ्या आमच्याकडनं, आम्ही द्यायला तयार आहोत. 8-10 दिवसामध्ये परमिशन द्या, आम्ही डेव्हलपमेंट चार्जेस भरतो आणि ताबडतोब या ठिकाणी बांधकामाला आम्ही या ठिकाणी चालू करतो. हे चिडायचं कारण एकच आहे आजच्या दिवशी की त्या दिवशी आमच्या भागामध्ये खराडे आणि वडगाव भागामध्ये जवळजवळ 12 ते 15 बांधकाम या ठिकाणी पाडण्यात आली एका दिवसामध्ये. त्या दिवशी मी तिकडनं निघालो, साहेबांनी सांगितलं की तुम्ही अर्ज द्या आणि ज्या DP प्रमाणे जे नियमित बांधकाम होण्यासारखे आहेत ते अर्ज आम्ही स्वीकारतो आणि ते बांधकाम हे थांबवतो पाडायची. मग घरून निघस तोपर्यंत तिकडं त्यांनी तो ताफा पाठवला, जे दनादन चालू केलं. तर इथं कृष्णसाहेब कमिशनरांशी भेटलो, कमिशनरने खाली आदेश दिलेत. त्यांनी मला 4 तास रखडवलं. 4 तास किती? माझ्यासारख्या नगरसेवकाला 4 तास दाखवतात, एका ठिकाणी कारवाई करतात, कमिशनर ऑर्डर काढतात की थांबवा म्हणून, जे नियमित होणारे बांधकाम आहे ते करू नका तुम्ही कारवाई. तरी पण धडाधड बांधकामात या ठिकाणी पाडतात. खाली लोक या ठिकाणी ढासा रडतायत महिला ऑफिसमध्ये येऊन. आणि या ठिकाणी आमच्याकडे आता परिस्थिती 2-3 दिवसाची परिस्थिती तुम्हाला सांगतो. 2-3 दवाखाने या ठिकाणी ॲडमिट लोक आमच्या या ठिकाणी ज्यांची बांधकाम पाडली ना, 2-3 लोक ॲडमिट आहेत. काही लोक मरतील. मागच्या टायमाला 2 लोक खाला झाली 1 वर्षापूर्वी. 50-60 लाखाची नुकसान झाली. हे आम्ही कवर सहन करायचं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे ना. रोडपासून आम्ही तुमचा विभाग सांगा. वडगाव शहरी आणि खराडी वॉर्ड नंबर आमचा 19 आहे. खराडी आणि वडगाव शहरी दोन्ही भाग आमच्या भागामध्ये येतात. हा संपूर्ण प्रभाग जो आहे ग्रामीण आणि समाविष्ट गावामधला आहे. नाव एकदा. नगरसेवक सचिन भगत, वडगाव शहरी, खराडी. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA, Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. चित्रपट हे माध्यम अत्यंत धूसर आणि भ्रामक माध्यम आहे, असे मत अभिनेता आणि दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
सोशलिस्ट युवजन सभेच्या वतीने आयोजित स्मिता पाटील फिल्म फेस्टिवलच्या पारितोषिक वितरण समारंभात कुलकर्णी बोलत होते. सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना कुलकर्णी म्हणाले, तांत्रिक प्रगतीमुळे चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात अनेक लोक येत आहेत. त्यामुळे ही कला आता काही मूठभर लोकांच्या हातात राहिलेली नाही, ही चांगली बाब आहे. पण विपुलता आली असली तर या क्षेत्रातील ज्ञानबाची मेघ किती जणांना कळली आहे हा प्रश्नच आहे. सिनेमा करणाऱ्यांना आपापला मार्ग शोधावा लागतो. खरं तर चित्रपट हे माध्यम अत्यंत धूसर आणि भ्रामक माध्यम आहे. आंतरिक प्रबळ उर्मीच्या जोरावरच इथे स्वतःचा मार्ग काढता येतो. हे एकाचे श्रेय नसून यासाठी समूहाचे प्रयत्न आवश्यक असतात, असंही त्यांनी नमूद केले. या फिल्म फेस्टिवलमध्ये सिल्वर गांधी हा रोहित पवार आणि डॉक्टर माधवी रेड्डी यांच्या चित्रपटाला बेस्ट डॉक्युमेंटरी पुरस्कार देण्यात आला. द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार बरखा द आर्क आणि गोल्डन ग्रेन या दोन्ही चित्रपटांना विभागून देण्यात आला. बेस्ट शॉर्ट फिल्मचा प्रथम पुरस्कार पद्मा सिंग यांच्या हमारे घर या चित्रपटाला देण्यात आला. लोकल आणि लिटिल हँड्स या चित्रपटांना द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आला. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपा बालिशपणे आंदोलन करत आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार मोहन जोशी यांनी केला. पुण्याचे प्रश्न प्रलंबित असताना मुख्यमंत्री हे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देत नाहीत, असा आरोप करून भाजपच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यात आंदोलने करून टीका करण्यात आली. त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जोशी यांनी हा आरोप केला. पीएमटीचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कपुते, शहर काँग्रेसचे सरचिटणीस नितीन गुजराती, पर्वती ब्लॉक अध्यक्ष प्रकाश आर्णे आदी याप्रसंगी उपस्थित होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्याचे सर्वाधिक प्रश्न मार्गी लावले असून केंद्र शासनाकडूनही भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप बालिशपणे आंदोलन करत आहेत, असा आरोप मोहन जोशी यांनी यावेळी केला. त्यांच्या स्टंटबाजीला सुज्ञ पुणेकर भुलणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला. हिवाळी अधिवेशनात पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात शब्दही न काढणाऱ्या भाजपच्या आमदारांनी आता मात्र राजकीय स्टंटबाजी आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आंदोलनाचा हा फार्स केला आहे. भाजपची संस्कृती यापूर्वी वेगळी होती, मात्र अशा प्रकारच्या आंदोलनामुळे त्यांची संस्कृती लोप पावत चालली आहे. आमदार गिरीश बापट हे पक्षापेक्षा स्वतःला मोठे समजत असून पक्षाला आणि पर्यायाने कार्यकर्त्यांना त्यांनी वेठीस धरले आहे, असंही मोहन जोशी म्हणाले. भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांनी आणि विशेषतः जे आमदार आहेत त्यांनी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय स्टंटबाजी करून ज्या पद्धतीने बालिशपणाचं काल आंदोलन केलेलं आहे आणि या उलट या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण की ज्यांनी स्वतःच्या स्वच्छ प्रतिमेवर पुण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये पुण्याच्या विकासाचे जे प्रश्न सुटलेले आहेत, पुण्याची मेट्रो असेल, पुण्याचं भामा आस्केटमधनं 225 TMC पाणी द्यायचं, 2.25 TMC पाणी देण्याचा मुद्दा असेल, चाकणचं विमानतळ असेल, पानशेत पूरग्रस्तांच्या मालकीची घरं असेल, केंद्र सरकारच्या JNRMच्या अंतर्गत हजारो कोटी रुपयाचे प्रकल्प त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत. असे कितीतरी मोठे विकासाचे प्रश्न मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सोडवलेले असताना नाहक टीका करून लोकांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचं काम ज्या लोकांनी चालवलेलं आहे, तर त्यांना उघडं करण्याचं काम, आणि पुणेकर नागरिक हे अतिशय सुजाण आहेत, त्यांना सर्व माहिती आहे की काम कोण करतं ते, परंतु काम न करता केवळ स्टंटबाजी करायची अशा पद्धतीचा एकमेव धंदा भारतीय जनता पार्टीच्या काही आमदारांनी पुण्यामध्ये सुरू केलेला आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.